नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी पिकल्या आंब्याची मँगो आईस्क्रीम बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त बनलेली आहे आईस्क्रीम। उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या लागल्या की मुलं आईस्क्रीम बनवून दे, आंब्याचे ज्यूस बनवून दे, असं खूप काही फरमाईश असतात लहान मुलांच्या। तर मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मँगो आईस्क्रीम। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलोच्या जवळपास हा एक आंबा घेतलेला आहे। याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याची आपण डेंटल काढून घेऊया आणि याला किसून घेऊया। तर हे अशा प्रकारे किसून घ्यायचं, याचे पूर्ण साल वरचे काढून घ्यायचे। हे सालासकट आपण पेस्ट केली याची तर ते टेस्ट बरोबर वाटत नाही, त्याच्यामुळे हे वरचे साल काढून घ्यायचे। तुम्ही याला असं किसून न घेता याचे काही फोडी वगैरे करून त्याचा जो लगदा राहतो तो चम्मचनी काढून पण घेऊ शकता। इथे आंबा किसून झालेला आहे। मी अशा प्रकारे याला छोटे छोटे चिरे मारून घेत आहे आणि याचे आता छोटे छोटे क्यूब करून चम्मचनी किंवा चाकूनी काढून घ्यायचे। अशा प्रकारे क्यूब करायचे छोटे छोटे। तर आता इथे मी जार घेतलेला आहे, मिक्सर जार। आता याच्यामध्ये मी हे क्यूब टाकून घेत आहे। तर आता इथे आपण क्रीम टाकून घेऊया। मी ही क्रीम घरीच बनवलेली आहे, तयार केलेली आहे। तुम्ही हवा तर बाजारातून आणू शकता रेडीमेड। मी इथे थोडीशी साखर टाकून घेत आहे आणि 5 ते 7 काड्या मी केसरच्या टाकून घेत आहे। याने कलर छान येतो मँगो आईस्क्रीमला। आणि इथे थोडंसं मी दूध टाकून घेतलेलं आहे। आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे साधारण 30 ते 40 सेकंद मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहायला नको म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा माझं बारीक करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी केसर टाकल्यामुळे किती सुंदर कलर आलेला आहे पेस्टला आणि याचं टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही। तर हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे गार्निश करायला आणि आईस्क्रीम मध्ये पण टाकून घ्यायचं थोडंसं। हे मी 4 बदाम आणि 3 ते 4 काजू घेतलेले आहे, यांना छोट्या छोट्या स्लाइसेस मध्ये कापून घ्यायचं। आणि इथे बघा आता मी बॉक्स घेतलेला आहे, टिफिन बॉक्स, याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि चम्मचनी थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं, लेवल मध्ये करून घ्यायचं अशा प्रकारे। तर इथे आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया। मी इथे बदामचे स्लाइसेस केलेले टाकून घेत आहे। ड्रायफ्रूट मुलांना असे खात नाही, त्यामुळे आईस्क्रीम मध्ये किंवा कोणत्या पण याच्यामध्ये आपण टाकून दिले त्यांना तर ते आवडीने खातात, त्यामुळे त्यांना कॅल्शियम प्रोटीन सुद्धा मिळते। तर अशा प्रकारे हे काजू आणि बदामचे स्लाइसेस टाकून घ्यायचे आणि गार्निश पण करून घ्यायचे छान। मी इथे आंब्याचे छोटे छोटे क्यूब ठेवलेले होते, तर याला पण मी गार्निशसाठी वापरत आहे। तर अशा प्रकारे गार्निश करून घ्यायचं आणि मी इथे आता झाकण लावून 1 रात्र फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर हे बघा 1 रात्र मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। आता दुसऱ्या दिवशी मी दाखवत आहे तुम्हाला। तर हे बघा अशा प्रकारे आईस्क्रीम तयार आहे आपली। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। बघू शकता तुम्ही किती मस्त आईस्क्रीम झालेली आहे आणि आईस्क्रीमचा पण कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे कलर। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब सुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।